नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत. सायन्स 1 मधील चॅप्टर नंबर 2 हा केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. परंतु या टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला हा टॉपिक समजू शकेल. आणि तो बॅकग्राऊंड आहे तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय मॅटर. आता या ठिकाणी आपल्या धड्याचं नाव क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आहे, परंतु आपल्याला मॅटरबद्दल का जाणून घ्यायचं आहे, तर एलिमेंट इज अ टाईप ऑफ अ मॅटर. ओके, एलिमेंट इज अ टाईप ऑफ अ मॅटर. मॅटरचे इथं प्रकार तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो एलिमेंट काय आहे सांगितलेलं आहे त्यांनी, प्युअर सबस्टन्स सांगितलेलं आहे. प्युअर सबस्टन्स. मग एलिमेंटची डेफिनेशन काय करता येते आपल्याला, की एलिमेंट इज अ टाईप ऑफ मॅटर विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स. एकाच प्रकारच्या पदार्थापासून बनलेला असतो, तो मिक्सचरसारखा नसतो. ओके, आणि कुठल्याही प्रकारचे फिजिकल किंवा केमिकल जे चेंज होत असतात त्यामध्ये त्याचे प्रॉपर्टीज बदलत नाहीत. अशा मॅटरचा जो टाईप आहे त्याला आपण एलिमेंट म्हणतो. आणखीन कुठले टाईप्स आहेत मॅटरचे, तर कंपाऊंड आहे, त्यानंतर मिक्सचरमध्ये होमोजिनस मिक्सचर, हेट्रोजिनस मिक्सचर आहे. हा जो फ्लोचार्ट आपल्यासमोर दिसतो आहे हा केमिकली मॅटरचं डिवायडेशन केलेलं आहे. फिजिकलीसुद्धा मॅटरचं डिवायडेशन आपण करतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, परंतु तो या ठिकाणी आपल्यासाठी इतका महत्त्वाचा नाही आहे. आता आपल्याला फक्त या ठिकाणी बघायचं आहे एलिमेंट. ओके, आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणखीन म्हणजे दोन कन्सेप्ट आहेत, ते म्हणजे एक ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर या कन्सेप्ट आहे. तर सुरुवातीला आपण ॲटॉमिक नंबर या कन्सेप्टचा विचार करूया. सगळ्यांना माहितीच आहे की ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि त्या न्यूक्लियसच्या बाजूला इलेक्ट्रॉन जे असतात ते वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. जसं की नील्स बोहरचा जो ॲटॉमिक मॉडेल आहे त्याचा जर आपण विचार केला तर KLMN अशा प्रकारे ऑर्बिट्स असतात, शेल्स पण म्हणतो आपण त्यांना. तर या ठिकाणी ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असलेले नंबर ऑफ प्रोटॉन. या ठिकाणी मी मुद्दामून जाणीवपूर्वक हायलाईट करतो आहे, तुम्ही लक्ष द्या. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ प्रोटॉन. आता आपल्याला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे कशासाठी जाणून घ्यायचं आहे, कारण एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना या दोन गोष्टींचा आधार घेतलेला आहे शास्त्रज्ञांनी. ओके, आणि उदाहरणासाठी म्हणून किंवा आपण असं पण म्हणू शकतो की ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसच्या बाजूला जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात त्यांचा नंबर आणि न्यूक्लियसच्या आत असलेल्या प्रोटॉनचा नंबर हा नेहमी सारखाच असतो, सेम असतो. एक उदाहरण म्हणून तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी खाली उदाहरण घेतलं आपण कार्बनचं. कार्बनमध्ये 6 प्रोटॉन असतात कार्बनच्या न्यूक्लियसमध्ये, आणि म्हणजे याचाच अर्थ आहे की कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 6 असतो. आणि साहजिकच आहे, आत्ता सांगितल्याप्रमाणे नंबर ऑफ प्रोटॉन 6 आहेत म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण 6च असतात. आणि बोर्सच्या रूलप्रमाणे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातात आणि त्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन, म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जे आहे कार्बनचं ते 2-4 आहे. ही झाली ॲटॉमिक नंबरबाबतची कन्सेप्ट. आता आपण बघूया ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटमच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात यांचा जो नंबर आहे, यांची जी संख्या आहे, त्यांच्या बेरजेला, ॲडिशनला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास नंबर असं म्हणतो. द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इनसाइड द ॲटम इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक मास नंबर. परत आपण मुद्दामून कार्बनचंच एक्झाम्पल घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला सगळ्यांना समजावं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजेच त्याच्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन असतात आणि त्याचबरोबर 6 न्यूट्रॉन असतात. ओके, प्रत्येक वेळेला असं नसतं की जितके प्रोटॉन तितकेच न्यूट्रॉन आहेत म्हणून. जर आपण सोडियमचं जर आपण एक्झाम्पल जर बघितला तर सोडियममध्ये प्रोटॉन जे असतात ते 11 असतात. ओके,
आणि न्यूट्रॉन जे असतात ते 12 असतात. त्यामुळं त्याचा जो ॲटॉमिक मास जो आहे तो 23 असा बनतो. ओके, तर या ठिकाणी लक्षात ठेवा की ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी संख्या असते त्यांची ॲडिशन. ओके, आता ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय आपण हे बघितलं. तर आता आपल्याला याचा उपयोग क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये कसा होणार आहे, तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी एलिमेंटला क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. आता सुरुवातीला हे सर्व जे एलिमेंट्स आहेत हे एकाच वेळेला शोध लागलेले नाही आहेत. आज तागायत जगामध्ये टोटल 118 एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही एलिमेंट जे आहेत म्हणजे 92 एलिमेंट जे आहेत ते नेचरमध्ये आपल्याला दिसतात. जसे की जो ऑक्सिजन आपण घेतो, हायड्रोजन, नायट्रोजन, ह्या ज्या हे जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला नेचरमध्ये आढळताना दिसतात. गोल्ड असेल, सिल्वर असेल, आयर्न असेल. परंतु बरेचसे एलिमेंट जे आहेत ते या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञांनी तयार केलेले आहेत. मग या एलिमेंटचा जसा जसा शोध लागला त्या प्रकारे क्लासिफिकेशन हे करण्यात आलं आणि प्रत्येक शास्त्रज्ञांची वेगवेगळी मेथड आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ॲटॉमिक मास नंबर याप्रमाणेच क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणून आपण हे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय सुरुवातीला आपण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. होप तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल. आता पुढच्या स्लाईडकडे आपण जाऊया. व्हॉट इज डोबेरायनर ट्राईड. डोबेरायनर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने जे क्लासिफिकेशन केलं त्याला आपण ट्राईड असं म्हणतो. ट्राईड म्हणजे काय, ग्रुप ऑफ 3, तिघांचा समूह. आता साहजिकच आहे या नावामध्ये त्याचा अर्थ आहे की डोबेरायनरने क्लासिफिकेशन करत असताना 3 एलिमेंटचे ग्रुप केले आणि 3 एलिमेंटचे ग्रुप अशा प्रकारे केले की त्यांचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज सारखे आहेत. मग हे 3 ग्रुप बनवले आणि लॉ काय तयार केला, वेन द एलिमेंट्स विथ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर अरेंज्ड in increasing order of their atomic mass in a group of 3 is called as the tride. हे ट्राईडची डेफिनेशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. आता हा झाला लॉ, परंतु जर चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इथे कळेल. या ठिकाणी जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यापैकी आपण इथं आहे बघा, सेट 1 आहे, सेट 2, सेट 3 अशा प्रकारे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला अतिशय सोपं समजण्यासाठी म्हणून मी मुद्दामहून या ठिकाणी जो सेट नंबर 2 आहे त्याच्यातलं एक एक्झाम्पल मी घेतो. या ठिकाणी लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हा एक ट्राईड आहे, 3 एलिमेंटचा ग्रुप आहे. ओके, यामध्ये लिथियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो आहे 7 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39. ओके, आणि 7 + 39 हे किती होतं, टोटल 46 होतं. डिवायडेड बाय 2 केल्यानंतर किती येतं आन्सर, 23 येतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ लिथियम अँड पोटॅशियम. लिथियम आणि पोटॅशियमचं जे ॲटॉमिक मासेसचा जो ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज सगळ्यांना माहिती आहे मॅथमॅटिक्समध्ये सरासरी आपण कसं काढतो. ओके, तर त्या ठिकाणी 7 + 39 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 23. अशाच प्रकारे इथं कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आहे. ओके, त्यानंतर क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन आहे. तुमच्या बुकमध्ये पण तुम्ही ते बघू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंपर्यंतच बघणार आहोत. डोबेरायनर्स ट्राईड ही कन्सेप्ट आपण शिकले. याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा की तुम्हाला जर डिफाईन डोबेरायनर ट्राईड किंवा व्हॉट इज डोबेरायनर ट्राईड असा जर प्रश्न आला तर तुम्हाला तो लॉ लिहायचा आहे. काय लॉ आहे पुन्हा एकदा. ओके, when the elements with similar chemical properties are arranged in increasing order of their atomic masses in a group of 3 is called as the trides. The atomic mass of the middle element is approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements.
ओके, याला आपण शॉर्ट करून पण तुम्ही लिहू शकता. जरुरी नाही की तुम्ही ॲज इट इज त्याला रट्टा मारावा. ओके, तुम्हाला जसं समजलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही ते नंतरनं लिहू शकता. रायटिंगचा जो पार्ट आहे तो रेग्युलर लेक्चरमध्ये आपण पुन्हा बघणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोबेरानर ट्राईड ह्या 2 मार्कासाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. यानंतर पुढचा जो शास्त्रज्ञ आहे न्यूलँडने क्लासिफिकेशन केलं, वेगळ्या प्रकारे केलं. त्यानंतर मग मेंडेलिव्हने केलं आणि मोसलेने केलं. तर प्रत्येक शास्त्रज्ञांचा आपण वेगवेगळा व्हिडिओ स्वतंत्रपणे मुद्दामून बनवत आहोत की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे ते कळावं. ओके, धन्यवाद.